आज रात्री मस्त असा पाणीपुरीचा बेत होता, कारण भरपूर दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नव्हती आणि क्रेविंग्स होत होती, म्हणून म्हटलं घरीच बनवूया. त्या अगोदर दुपारच्या वेळेला मी इथे श्रीखंड बनवायला घेतलं होतं, कारण 2 दिवसापासून ना दही फ्रीजमध्ये तसंच शिल्लक होतं आणि ते जास्त आंबट झालं होतं. मुलांना तर दही आवडतं, पण म्हटलं अशा वातावरणामध्ये आंबट द्यायला नको, त्यासाठी त्यांना मस्त असं त्याचं श्रीखंड बनवून देऊया. आणि ते इतकं भारी झालं होतं की बाहेरचं श्रीखंड सुद्धा यापुढे फेल आहे आणि तेच खाण्यासाठी या दोघांची इथं भांडणं सुरू होती. मस्त खाऊन झाल्यानंतर शिवांशनं त्याचा होमवर्क करायला घेतला होता आणि त्याचा अभ्यास घेतच मी माझी बाकीची कामं सुद्धा आवरून घेतली. आता हे तूप कडून 2 दिवस झाले होते, पण डब्यामध्ये पहिलं थोडंसं तूप शिल्लक होतं. ते संपल्यानंतर डब्बा घासून धुवून पुसून मग त्यामध्ये हे तूप भरून घेतलं. आणि शिवांशचं असं आहे की मम्मी जोपर्यंत जवळ बसून अभ्यास घेत नाही तोपर्यंत तो मन लावून अभ्यास करतच नाही. मग नंतर रात्रीच्या वेळेला बाहेर जाऊन थोडासा भाजीपाला संपला होता, तो घेऊन आलो आणि रात्री मस्त अशी पाणीपुरी आम्ही एन्जॉय केली. पुऱ्या बाहेरून आणल्या होत्या, बाकीचं सगळं मी घरीच बनवलं होतं. चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.